नमस्कार मित्रांनो, स्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्राला जेव्हा सांगितले जाते की सारंग आता आपल्याला कायमचं सोडून गेला, तेव्हा आता घरी आल्यानंतर सुमित्रा जेव्हा तो फोटो पाहते तर तिला धक्काच बसतो. ती खूप रडत असते. नाना येतात. नाना म्हणतात की सुमित्रा, अगं स्वतःला सावर. हे बघ, अगं देवाची जी इच्छा आहे, ज्याची जितकी अगदी ही जितकी श्वासाची दोरी तितकीच त्याची शिदोरी असते ग. देवाच्या इच्छेपुढे आपलं तरी काय चालणार ग. तेव्हा आता नाना सुद्धा रडतच म्हणतात. तर सुमित्रा खूप रडत म्हणते की हो ना, देवाच्या इच्छेपुढे तर आपण हरलोच, परंतु माणसांच्या इच्छेपुढे माणसांच्या इच्छेचं काय. त्यांनी सगळ्यांनी आपल्यापासून हे सत्य लपून ठेवले की आता सारंग हा आपल्याला सोडून गेला, तरी सुद्धा घरातील कोणी मला ते सांगितले नाही. सगळ्यांनी माझ्यापासून लपवले. एका आईचे तुम्ही सगळेजण गुन्हेगार आहात. तुम्ही का कोणीच मला सांगितले नसेल. म्हणून आता सुमित्रा, अवंतिका, सौमित्र, जानकी, ऋषिकेश या सगळ्यांना बोलत असते. तेव्हा आता आजी लगेच सुमित्राला आणखीन भर देण्यासाठी म्हणते की हो ना अगं सुमित्रा, खरंच या घरातील माणसं खूप विचित्र आहेत. आणि विशेष म्हणजे तुझी ही लाडकी जानकी, बघ ना तिने तुला किती फसवले. आणि हा ऋषिकेश हा तर महाभयंकर आहे. तेव्हा नानांना राग येतो. नाना लगेच आजीला रागाने म्हणतात सासूबाई. तर आता आजी लगेच नानांना सुद्धा तोऱ्यात म्हणते की तुम्ही तर काहीही बोलू नका. एखाद्याच्या भरणी लागायचे म्हणजे किती काय, अहो काही मर्यादा असतात. त्यावर आता नाना सुद्धा रागाने आजीला म्हणतात की कसं सांगणार होती जानकी, सांगा ना तुम्ही. हिची तब्येत बरी नव्हती आणि तो सुद्धा विचार जानकीने केला, म्हणजे हिच्या तब्येतीसाठी जानकीने हे सर्व तिला सांगितले नाही ना. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तब्येत काय म्हणतात, मी तर मेले नव्हते ना. तेव्हा आता लगेच सौमित्र ओरडतो की आई, आणि ऋषिकेश सुद्धा आई असं बोलू नकोस. जानकी सुद्धा म्हणते की आई प्लीज असं बोलू नका. तर आता सुमित्रा रडतच म्हणते की मग तरी सुद्धा तुम्ही मला काय सांगितले नाही. जानकीवरच ओरडते. जानकीला म्हणते की अगं जानकी, तूच सगळ्यांना सांगून ठेवले की मला कोणीही सांगायचे नाही म्हणून. तूच आहे या सर्वाला कारणीभूत. म्हणून आता सुमित्रा जानकीला दोषी ठरवत असते. सुमित्रा खूप रडत म्हणते की अहो, मला माझ्या सारंगला शेवटचं सुद्धा भेटता नाही आलं हो. मला माझ्या सारंगला शेवटचं कुशीत सुद्धा घेता आलं नाही हो. म्हणून अगदी सुमित्रा खूप जोरजोराने रडत असते. तेव्हा आता जानकी ही पुढे येते. जानकी आता आईंना म्हणते की आई हे बघा, प्लीज स्वतःला सावरा तुम्ही. आता सुमित्रा तर रागानेच जानकीला बाजूला ढकलून देते आणि म्हणते की माझ्याजवळ सुद्धा येऊ नकोस, मला हात सुद्धा लावू नकोस. तुझं हे खोटं बोलणं आणि तुझे ते विचार मला नकोसे झालेले आहेत. म्हणून आता सगळ्यांच्या समोर आता सुमित्रा जानकीचा अपमान करत असते. तिला वाटेल तसे बोलत असते आणि सर्वाला कारणीभूत जानकीला ठरवत असते. तेव्हा ऐश्वर्याला तर आता सुमित्रा आई जानकीवर भडकतात हे बघून तर आनंदच होत असतो. लांब हो माझ्यापासून असे म्हणून आता सुमित्रा खूप रडते आणि या घरातील सगळेजण दोषी आहेत असे बोलून ती आता अगदी रडतच आतमध्ये जायला निघते. तरी सुद्धा जानकी आता सुमित्राची समजूत काढत असते की आई हे बघा प्लीज. परंतु सुमित्रा कुणाचं ऐकून घेत नाही आणि शेवटी अगदी स्वतःला त्रास करत रडत रूममध्ये जाते. नाना सुद्धा सुमित्रा म्हणून रडतात, परंतु सुमित्रा ऐकायला तयार नसते. आता ह्या सगळ्याचा जो काही आईला मनस्ताप होतोय ते बघून जानकीला आता खूप असा राग येतो. तेव्हा आता जानकी लगेच ऐश्वर्याला रागाने म्हणते की झाले का तुझे समाधान, काय गरज होती तुला हे सर्व करण्याची. दरवेळी काही ना काही असं कारस्थान करतेच आणि खालच्या पातळीला जातच असते. आणि नाही, तू तर सुधारलेली नाही, परंतु पुढच्या वेळेस आणखीन एक पायरी उतरलेली असते. काय ग ऐश्वर्या, का तू असं करतेस ग. तेव्हा आता नाना म्हणतात की हिच्याकडून आणखीन दुसरी काय आपण अपेक्षा करणार आहोत. आणि जानकी आता रडतच म्हणते की नाना, अहो हिने आपल्या सगळ्यांचा अंत पाहिलेला आहे. काय गरज होती आईंसमोर पांढरी साडी नेसून जाण्याची. आणि काय ग ऐश्वर्या, तुला थोडंसं सुद्धा काही वाटत नाही का ग. आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्यांची तब्येतीचा विचार तू करायला हवा होता. त्यांच्या त्या नाजूक अवस्थेत तू त्यांना असं घरी आणलंस, बघितलंस ना तू त्यांना किती त्रास होतोय. जानकीच्या डोळ्यात आता आईंसाठी पाणी सुद्धा येत असते. आणि आता ऐश्वर्याला ती पुन्हा म्हणते की तुला हेच करायचं होतं ना, मग झाले ना तुझे समाधान आता हे सर्व करून. आता ऐश्वर्या आपल्या डोळ्यातील जे काही खोटं पाणी आलेलं आहे तर ते पुसते आणि म्हणते की काय ग जानकी, अगं काय बाई आहेस तू, कसलं समाधान. आणि तुम्हाला कळते का, येथे माझा नवरा गेला आणि तुम्ही हे सर्व काय बडबड करतात. आणि आता हात जोडून म्हणते की धन्य आहेस ग जानकी तू. असे बोलून आता ऐश्वर्या रागानेच आत जाते. तेव्हा आता सगळ्यांनाही ऐश्वर्याचा खूप असा राग येतो. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच सुमित्राच्या रूम मध्ये येते. आई करत आता आईच्या मिठीत येते आणि खूप रडण्याचं नाटक करते. सुमित्रा बिचारी रडत असते आणि ही मात्र रडण्याचं नाटक करते. सुमित्रा तिला जवळ घेत आता रडतच म्हणते की ऐश्वर्या, अगं हे सर्व काय झाले ग. अगं मला तुझ्याकडे नाही बघवत ग. ही पांढरी साडी, हे मोकळ कपाळ
कपाळ मला नाही बघवत ओ. तेव्हा आता ऐश्वर्या सुमित्रासमोर नाटक करत म्हणते की आई प्लीज, अहो तुम्ही असं रडू नका, प्लीज असा धीर सोडू नका ओ. अहो निदान आज तरी तुम्ही माझ्या सोबत आहात, परंतु गेल्या 10 दिवसापासून एकटीच मी सर्व दुःख भोगते. अहो हे अगदी पचून पचून अगदी शहाणी झाले. आणि हे बघा आई, अहो तुम्हाला माहिती आहे का, मला तर आपल्याच घरामध्ये रडण्याची चोरी होती. तुमच्या समोर येऊन मन मोकळं करायचं म्हटल्यानंतर ती सुद्धा चोरीच होती. आणि हे बघा आई, आता रडायचं नाही, आणि रडावंसं जरी वाटलं तरी फक्त एकच विचार करायचा, आता जर आपले सारंग असते तर खरंच किती हसत असते बरं ते. आता ऐश्वर्या हसून हे सर्व आईला सांगत असते, परंतु सारंग गेला काय आणि काही झाले तरी ऐश्वर्याला काही फरक नसतो. आपले सारंग असते तर त्यांनी छान मजा केली असती, मस्ती केली असती. त्यामुळे आई हे बघा, आता यापुढे मात्र त्यांच्या ज्या चांगल्या आठवणी आहेत ना, त्या फक्त आपण आपल्या डोळ्यासमोर आणायच्या. आणि जर त्यांनी तुम्हाला असं रडताना बघितलं तर त्यांना सुद्धा वाईट वाटेल आई. तेव्हा आता सुमित्राला असं वाटतं की खरंच ऐश्वर्या किती शहाणी झाली. आणि ती म्हणते की ऐश्वर्या अगं किती अगदी तू समजूतदारपणे बोलतेस ग, खरंच किती शहाण्यासारखं. तुला सांगू का ऐश्वर्या, अगं या घरात मात्र मला तुझ्याशिवाय कोणाचाच आधार नाही असा, तूच फक्त या घरामध्ये मला समजून घेत असते ग. परंतु हे बघ ऐश्वर्या, आता यापुढे तू स्वतःची काळजी घे, स्वतःला जप, कारण सारंगचा अंश आहे ना तुझ्या पोटात, हो की नाही. तेव्हा ऐश्वर्या डोळ्यातील पाणी पुसते. तर आता सुमित्रा म्हणते की अगं आपला सारंग तुझ्या पोटी जन्म घेणार आहे, तर माझा पूर्ण विश्वास आहे की अगं बाळाच्या रूपाने आपला सारंग पुन्हा येणार आहे. तर तेव्हा आता ऐश्वर्याच्या डोक्यात येते आणि ऐश्वर्या आता लगेच सुमित्राकडे बघत मनात म्हणते की अरे देवा, हे बाळ प्रकरण तर मी विसरूनच गेले होते. त्यावर तर सुमित्रा पुन्हा म्हणते की खरंच ऐश्वर्या, अगं तुझ्या पोटी माझा सारंगच पुन्हा येणार आहे. तर तेव्हा ऐश्वर्या आता म्हणते की हो ना, मी आता आपल्या बाळाला छान वाढवणार, त्याची छान काळजी घेणार. आणि परत आता सुमित्राच्या मिठीत येते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश, जानकी, सौमित्र आणि अवंतिका हे सारंगकडे पोलीस स्टेशनला येतात. आणि आता सर्वांच्या समोर जानकी म्हणते की काय झाले, सांगा ना आता काय झाले. मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते की आपण आईंना सर्व खरं खरं सांगून टाकूयात, नाटक आपण बंद करूयात, परंतु ऋषिकेश अहो तुम्ही माझं नाही ऐकलं हो. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, आता मात्र आपल्याला माघार नाही घेता येणार, आईला हे सर्व आपल्याला नाही सांगता येणार. तेव्हा जानकी ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की ऋषिकेश अहो का सांगता येणार नाही. ऋषिकेश जानकीला समजावतो की हे बघ, अगं कसं समजायचं. आणि सौमित्रला म्हणतो की अरे तू तरी तुझ्या वहिनीला समजाव आता. तर लगेच आता सौमित्र जानकीला म्हणतो की वहिनी हे बघ, दादा एकदम बरोबर बोलतो. जानकी म्हणते की काय बरोबर बोलतात ते. सौमित्र म्हणतो की वहिनी हे बघ, एकदा प्लीज तू त्यांचं ऐकून घे. अगं बघ ना, सगळं काही जुळून आले, आता आपल्याला मागे नाही हटता येणार. आणि वहिनी अगं पोलीस सुद्धा आपल्याला प्लॅन मध्ये मदत करतात. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो पण सगळं काही आपल्या ठरल्याप्रमाणे नाही ना होत. आपलं काय ठरलं होतं, सारंगच्या डेड बॉडीचं नाटक केल्यानंतर ऐश्वर्या त्यात फसेल म्हणून ती खुश होईल, तिला जिंकल्यासारखं वाटेल. आणि त्यानंतर प्लॅन प्रमाणे ऋषिकेश तिला धमकावतील आणि ती यामध्ये फसेल. हे सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणे तर झाले, परंतु अजूनपर्यंत आपला प्लॅन पूर्ण नाही झाला आपल्या प्लॅन प्रमाणे. आणि मध्येच मात्र ती ऐश्वर्या पांढरी साडी नेसून आईंच्या समोर गेली आणि आईंना तिने सगळं काही खरं खरं सांगून टाकले. तर याचा आईंना किती त्रास झाला हे माझ्या डोळ्यांनी मी बघितलेलं आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी अहो ही नालायक ऐश्वर्या आहे ना, तर ती मुद्दाम हे सर्व करते. तर ऋषिकेश म्हणतो की हो अवंतिका तू एकदम बरोबर बोलते, मुद्दाम आपल्या समोर हे सर्व डावपेच खेळत आहे, तर दुसरं काही नाही तिचं. तर जानकी म्हणते की हो, मग पुन्हा ती काहीतरी करणार आणि आपण सुद्धा त्यानंतर पुन्हा काहीतरी करणार, आपण काहीतरी केल्यानंतर पुन्हा ती काहीतरी करणार. आणि त्यात म्हणजे फक्त आणि फक्त आईंना याचा त्रास होणार आहे हे लक्षात घ्या. आणि आईंना त्रास झालेला हेच मला नकोय. त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडते, मी तुम्हाला सांगते की प्लीज तुम्ही माझं ऐका. सारंग भाऊजी हे सुखरूप आहे, ते जिवंत आहेत, हे सुद्धा आपण निदान आईंना तरी सांगायला हवे. नाहीतर सारंग भाऊजींना अगदी त्यांनी जर बघितले नाही, सारंग भाऊजीबद्दल जर आईंना आपण काही सांगितले नाही तर आईंच्या तब्येतीवर खूप असा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता माझं फायनल ठरलेलं आहे की आईंना मी सर्व सांगणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही अगदी सगळ्यांनी मला साथ द्यायची. त्यामुळे आता जे काही असेल ते बास आणि काही करून आपल्याला आईला यातून बाहेर काढायचं आहे. त्यावर आता सारंग म्हणतो की वहिनी अगं तुझे काही म्हणते ते मला पटते, परंतु हे सर्व कसे करायचे मला ते सांग. आणि हे बघ वहिनी अगं तू आईला विश्वासात घेऊन तिच्याशी बोलशील का. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही, अजिबात नाही.
आणि हे बघ, अरे सारंग, जानकी, सौमित्र, अवंतिका आणि मी सुद्धा, आमच्यापैकी कोणीही आईला सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा ती आमच्यावर विश्वास नाही ठेवणार. अरे तिला हे सर्व खरंच नाही वाटणार. तिला तर असे वाटेल की आम्ही मुद्दाम तिची समजूत काढण्यासाठी हे सर्व सांगतोय. तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणजे आपण कायम असंच आईंना त्रासात बघत राहायचं का? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं तू असं का करतेस? आईला बरं वाटावं म्हणून सारंगने आईसमोर जाणं हे गरजेचं आहे. हे शक्य आहे का? तू सांग बरं. तेव्हा आता जानकीच्या डोक्यात प्लॅन येतो आणि जानकी म्हणते की हो आहे ते शक्य होईल. सारंग विचारतो की म्हणजे वहिनी आपल्याला काय करावं लागेल? तेव्हा आता अगदी वेश बदलून अगदी एका दुसऱ्याच वेशामध्ये आता सारंग भाऊजींना घरी आणायचे आणि त्यांचा पुढचा जो काही प्लॅन आहे त्या प्लॅन बद्दल जानकी आता सर्वांच्या समोर सारंगला हा प्लॅन सांगते. तेव्हा आता सर्वजण जानकीचा हा प्लॅन ऐकून सारंग लगेच खुश होतो आणि तो जानकीला म्हणतो की वहिनी तू जे काही सांगते ते ठीक आहे आणि मला तुझा हा प्लॅन आवडला. सगळ्यांना जानकीचा हा प्लॅन आवडतो. सौमित्र आणि अवंतिका सुद्धा अगदी खुश होत म्हणतात की वहिनी खरंच आयडिया खूप सॉलिड आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की चला मग ठरलं तर सगळं काही आपल्याला गणपतीच्या अगोदर करायचं आहे आणि हे बघा सारंग भाऊजी, मला लपून घरी यायचं आहे आणि आईंना मात्र सर्व काही खरं ते सांगायचं आहे. सारंग हो हो करत असतो तर सौमित्र लगेच म्हणतो की वहिनी अगं मला एक डाऊट होता. हे सगळं काही आपण आईला खरं सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आईला जर आपला डाऊट आला तर? त्यावर आता अवंतिका म्हणते की हो एक्झॅक्टली वहिनी, कारण ह्या बदल्या काळामध्ये ह्या ऐश्वर्याने आईंचा खोटा विश्वास अगदी कमवलेला आहे आणि आई आता तिच्यावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे आईंना आपल्या बाजूने वळून घेण्यासाठी खूपच वेळ लागेल. तर लगेच आता सर्वजण पुन्हा विचारत पडतात. सारंग लगेच म्हणतो की हे बघा तुम्ही त्याची काळजी करू नका, ते सगळं काही माझ्याकडे लागले. अरे मी घरामध्ये सगळ्यात लहान आहे, रणदेवांचं शेंडेफळ आणि आईचा सुद्धा मी लाडका आहे. एकदा की मी फक्त आईच्या समोर गेलो, आईचा एकदा विश्वास बसेल आणि मला पूर्ण खात्री आहे की मी आईला सर्व सांगितल्यानंतर ती लगेच आपल्या बाजूने येईल म्हणून. तेव्हा आता जानकीचे डोळे भरून येतात. जानकी लगेच सारंगला म्हणते की सारंग भाऊजी, अहो तुम्ही जे काही म्हणतात अगदी तसेच हो, देव करो आणि सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणे हो. म्हणून जानकी आता देवाला हात जोडते. त्यावर आता सौमित्र म्हणतो की आपला हा प्लॅन होईपर्यंत आपल्याला हे नाटक कंटिन्यू करावं तर लागेल. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो नाटक तर आपल्याला कंटिन्यू करावं लागेल कारण त्या ऐश्वर्याकडून आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स घ्यायचे आहेत. ऋषिकेश म्हणतो की हो सगळं काही आता आपल्या मनासारखेच होईल. साम दाम दंड हे सगळं काही अगदी वापरून झालेले आहे. आता मात्र तिच्यासाठी आपल्याला दंडभेद वापरण्याची वेळ आलेली आहे. तर तेव्हा आता सुमित्राला सांगण्याचा आता यांचा हा अगदी दुसरा प्लॅन अगदी सज्ज होतो. तर आता इकडे ऐश्वर्या मात्र आता गच्चीवर येते आणि अगदी स्वतःशी खूप हसत असते की वा वा सुमित्रा, जो काही पराक्रम तू गाजवलास म्हणजे त्या जानकीवर आई किती भडकल्या होत्या. त्या जानकीचा चेहरा तर त्यावेळेस चांगलाच पांढरा पडला होता आणि मग जानकी तू बघितलंस ना, अगं शेवटी हारून सुद्धा मी जिंकले तर आणि आईंचा विश्वास सुद्धा मी जिंकला. तुझा तो बोलबच्चन नवरा तो तर मला फुकटच्या धमक्या देत होता. मग काय झाले? तुमच्या बाजूने काहीच झाले नाही, उलट आई तर तुमच्यावरच भडकल्यात. मूर्ख लोकांना काहीच कसे कळत नाही. सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात आहे आणि आता आई सुद्धा माझ्या बाजूने माझ्या मुठीत आहे. परंतु फक्त आता योग्य वेळ येण्याची मी वाट पाहते. योग्य वेळ आल्यानंतर आता या घरातील प्रत्येकाला मी आता घराच्या बाहेर हकलून कशी लावते बघतच राहा. या घरावर मात्र आता मीच एकटी असं अगदी माझ्या मनासारखं राज्य करणार, बघशीलच तू. आणि तेवढ्यात आता लाईट जाते. तेव्हा आता ऐश्वर्या थोडीशी घाबरते आणि विचार करते की लाईट कशी गेली असेल. ऐश्वर्या पुढे जात असते आणि तिच्या मागून आता एक व्यक्ती मागून येत असते. ऐश्वर्या जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तो खाली बसतो. ऐश्वर्या मोठमोठ्याने ओरडत असते की कोण आहे तिकडे, कोण आहे? आणि तेवढ्यात तो माणूस अगदी ऐश्वर्याच्या मागून येतो आणि रुमालने मात्र तिचं अगदी जोरात तोंड दाबतो. ऐश्वर्याचा आवाज सुद्धा निघत नसतो. ऐश्वर्याला अगदी बंद त्या गाडीमध्ये ठेवले जाते आणि आता ऐश्वर्या जेव्हा शुद्धीवर येते आणि जेव्हा ती डोळे उघडते, हॉर्नचा आवाज तिच्या कानावर पडतो. तेव्हा आता ऐश्वर्या स्वतःला विचारते की मी येथे आलीच कसे आणि खूप अशी घाबरते. कोण आहे तिकडे? कोणी मला इथे आणले असेल? आणि जेव्हा ती आता गाडी ती बाहेर पडायला लागते दरवाजा उघडायला, तेवढ्यात मात्र गाडी ही लॉक असते. ऐश्वर्या तर आणखीन टेन्शनमध्ये येते. गाडी सुद्धा लॉक आहे, मग मला इथे कोण घेऊन आले असेल?
गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी खूप प्रयत्न करत असते तेव्हा आता गाडीचा अगदी जोरजोराने हॉर्न वाजवते आणि आता तिची अगदी पळताभुई झालेली असते की काय करू, कसं इथून बाहेर निघू, म्हणून आता जोरात ओरडते की कोणी आहे का. आणि आता वास कसला येतोय आणि तेवढ्यात आता तिला सगळीकडून धूर दिसतो. आता ऐश्वर्याला अगदी जोराचा ठसका सुद्धा लागलेला असतो आणि धूर सगळीकडून धूर आता गाडीमध्ये आलेला असतो. ऐश्वर्या इतकी घाबरते आणि जोरजोराने पुन्हा ओरडत असते की काय चाललंय, हे सर्व कोण मला इथे घेऊन आले असेल आणि कोण मला इतका मुद्दाम त्रास देतोय. आता जोरजोराने ओरडते की निदान दार तरी उघडा, मला त्रास होतोय. आणि जोरजोराने आता दरवाजा ही वाजवत असते आणि हॉर्न सुद्धा आता गाडीचे वाजवत असते की हेल्प मी, प्लीज हेल्प मी, म्हणून आता अगदी किंचाळत असते. आता तिला बोलता सुद्धा येत नाही कारण धूर तर पूर्ण गाडीमध्ये पसरलेला असतो. तिला आता अगदी जोरजोराने ठसका लागलेला असतो, ती खोकत असते. दम आता ऐश्वर्याचा अगदी भरून जातो. ऐश्वर्या डोकावून बाहेर बघते तर ऋषिकेश तिला समोर दिसतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की ऋषिकेश दादा प्लीज दार उघडा, अहो ऋषिकेश दादा प्लीज दार उघडा. आणि हे बघा ऋषिकेश दादा प्लीज दार उघडा, अहो मला त्रास होतोय प्लीज, अहो ऋषिकेश दादा प्लीज, म्हणून आता ऋषिकेशच्या खूप विनवण्या करत असते. ऐश्वर्या पूर्णपणे घामाघूम झालेली असते. तिची आता अवस्था बघता तर अगदी जी काही तिला पापाची शिक्षा मिळायला हवी अशी अगदी तिची अवस्था झालेली असते. आता हात जोडते तरी सुद्धा ऋषिकेश रागाने तिच्याकडे बघत असतो, तो काही दार उघडत नसतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्हाला तुमच्या आईची आणि जानकीची शपथ आहे, प्लीज अहो ऋषिकेश दादा दार उघडा. तेव्हा मात्र आता ऋषिकेश लगेच गाडीचा लॉक अगदी खोलतो आणि आता ऐश्वर्याचा जीव लगेच अगदी स्थिरावर येतो कारण ती खूप घाबरलेली असते. तिची जी काही अवस्था झालेली आहे तर ऋषिकेशला हसू सुद्धा येत असते. ऐश्वर्या इतकी घाबरलेली असते, तिला बोलता सुद्धा येत नसते. अगदी जोरजोराने खोकत अगदी दम टाकत गाडीच्या खाली उतरते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की त्रास झाला ना तुला, आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर यापुढे तू माझं ऐकलं नाहीस, जर तू तुझ्या मनाने करत गेलीस तर यापुढे मात्र तुला असाच त्रास आज झाला तसा होत राहील. तेव्हा आता ऐश्वर्याला बोलता सुद्धा येत नसतं. ती आता अगदी दम टाकत श्वास घेत म्हणत असते की ऋषिकेश दादा अहो हे सर्व काय करत होते तुम्ही माझ्यासोबत, अहो तुम्हाला कळतं का की माझा जीव गेला असता. बोलता सुद्धा आता व्यवस्थित अगदी तिला येत नाही कारण तिचा पूर्णपणे श्वास सुद्धा अडकलेला असतो, घामाघूम झालेली असते. आणि पोटाला हात लावते, जोरजोराने अगदी खोकत असते आणि म्हणते की मी 2 जीवाची आहे, हे सुद्धा ऋषिकेश दादा तुम्ही विसरलेत का. तेव्हा आता ऋषिकेश तिच्यावर अगदी जोरात ओरडतो की ए गप्प बस, खोटारडी कुठली, अगं तुझ्या पोटात काही बाळ वगैरे नाही हे मला माहिती आहे, अगं सारंगने जाण्या अगोदर मला सगळं काही सांगितले होते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय बोलतात, तर आता ऋषिकेश म्हणतो की हो अगं एक वेळेस तू जगाला फसवायला जाशील परंतु मला कधी तू नाही फसवणार, ही गोष्ट तू विसरू नकोस ऐश्वर्या, लक्षात ठेव ना, तू प्रेग्नेंट आहेस आणि ना मी माझी प्रॉपर्टी आहे ती तुझ्या नावावर केलीस म्हणून तू प्रॉपर्टीचे खोटे पेपर्स तर बनवले, परंतु काय ग ऐश्वर्या, घरात तर तू सगळ्यांना सांगितलं की तू प्रेग्नेंट आहेस, मग तुला हे सर्व खोटं बोलताना लाज सुद्धा वाटत नाही का ग, आणि आईला हे सर्व सांगण्याची काय गरज होती की सारंग गेला म्हणून, तरी सुद्धा मी तुला सांगितलं होतं की आईला यापासून काही सांगू नकोस, पण माझं तू ऐकलेले नाहीस. त्यामुळे हे बघ ऐश्वर्या, यापुढे जर तू आईला त्रास देण्याचा जरी प्रयत्न केलास, एक गोष्ट लक्षात ठेव की माझा सारंग जसा अपघाताने गेलेला आहे मग तसाच तुझा अपघात करायला मला वेळ सुद्धा लागणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मी फक्त बोलतोय हे तू समजू नकोस, जर तू यापुढे माझ्या परिवाराला कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, जेवढा त्रास तू माझ्या कुटुंबाला देशील तर त्याच्या दुप्पट त्रास मी तुला देईन, हे सगळं लक्षात ठेवायचं, असे बोलून आता ऋषिकेश तेथून निघून जातो. तर ऐश्वर्या खूपच घाबरते, ऐश्वर्याला काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था होते. त्यानंतर आता ऋषिकेश घरी येतो आणि त्याला ते सर्व आठवत असते. तेव्हा आता तो तसाच बसलेला असतो. तर जानकी तिची तयारी करून येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अहो काय झाले आणि तुम्ही अजूनपर्यंत चेंज सुद्धा नाही केले हो, तुम्हाला झोपायचं नाही का, असे अनेक प्रश्न आता जानकी ऋषिकेशला विचारते. त्यानंतर आता ऋषिकेश विचारतो की जानकी अगं ओवी कुठे आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की ओवी ही अवंतिकाच्या रूममध्ये आहे कारण आता तिची परीक्षा सुरू होते, मग ह्या सगळ्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर व्हायला नकोय. एकतर अगोदर ओवीला हे कळले की सारंग भाऊजी या जगात नाही, त्यामुळे ती तर आणखीनच अगदी अपसेट आहे. ओवीच काय परंतु घरातील सर्वजण सुद्धा आता सारंग भाऊजींच्या जाण्याने खूप असे अगदी दुःखी आहेत. सर्वांना काय करू आणि काय नाही अशी सगळ्यांची अवस्था झालेली आहे.
आणि हे बघा ऋषिकेश, आपण जो काही प्लॅन केलेला आहे याचा आपल्याला फायदा तर होणार आहे, परंतु त्या सगळ्याचा मात्र आता घरातील सगळ्या लोकांना त्रास सुद्धा खूप होतोय आणि तो सगळ्यांना होणारा त्रास मला नाही बघवत, तो मला नाही सहन होत. तेव्हा आता ऋषिकेश जानकीची समजूत काढतो आणि म्हणतो की हे बघ अगं जानकी, थोड्या दिवस, फक्त काही आता थोडे दिवस आपल्याला हे सर्व सहन करावं लागेल आणि जो आपण प्लॅन केलेला आहे तर तो प्लॅन हळूहळू वर्क सुद्धा होतोय. त्या ऐश्वर्याला मी इतकं धमकावलेलं आहे की तिने जी काही ती इतकी घाबरलेली आहे तर ती तोंड वर काढू शकत नाही. तर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, इतक्या लवकर तुम्ही अगदी ती ऐश्वर्या हार मानेल असं नाही. जे काही आहे ते दाखवायचं आणि जे खरं आहे तर ते लपवायचं, असं ह्या ऐश्वर्याचा स्वभाव आहे. तर दाखवण्यासाठी वेगळा आणि करण्यासाठी मात्र वेगळा. त्यामुळे ती घाबरली याकडे तुम्ही लक्ष देऊ नकास, ती कधीही घाबरणार नाही. फक्त आणि फक्त आपल्याला घराचे पेपर्स मिळेपर्यंत हे नाटक कंटिन्यू करावे लागेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मग मिळतील, नक्की ते पेपर सुद्धा मिळतील, कारण ती आता एकटी आहे, सारंग तिच्या सोबत नाहीस. त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे की ती पेपर स्वतःहून नक्की आणून देईल म्हणून. तर आता हे ऋषिकेशचं बोलणं ऐकून जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, ही जी काही ती घाबरणं वगैरे आहे ती फक्त ती दाखवते, आव आणतेस, मुळात ती अगदी मनातून वेगळंच काहीतरी वागत असेल. आणि तुम्हाला सांगते की एखाद्या वेळेस ती अगदी घरातील एखादं कारस्थान कमी करेल, परंतु प्रॉपर्टीचे पेपर्स ती आपल्या हाती नाही लागून देणार. ही गोष्ट तिचे जास्तच अगदी लक्ष देऊन ती करते. आणि हे बघा ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते मिळवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करावे लागेलच. आता आपल्याला अगदी शांत राहून नाही चालणार, ते पेपर्स आपल्या हाती घ्यावाच लागतील. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, आपण प्रयत्न तर करतोय ना, आणि हे बघ सारंग या जगामध्ये नाही असं आपण जे काही सांगितले तर त्याचा सगळ्यांना खूप त्रास होतोय आणि तिकडे मात्र सारंग हा कासवीस होतोय. इतका मोठा खेळ आपण खेळतोय, परंतु हे बघ माझी पूर्ण खात्री आहे ती ऐश्वर्या सुद्धा आता ह्या नाटकाला आपली अगदी बळी पडणार आहे. तिचा सुद्धा आता विश्वास बसलेला आहे की सारंग या जगात नाही, तर त्यामुळे आपण तिला इतक्या सहजासहजी सोडायचं नाही. आणि हे बघ जानकी, माझी पूर्ण खात्री आहे लवकरात लवकर ती तिच्या मनाने पेपर्स आपल्या हाती आणून देईल. तर आणि वेळ जर पडली तर आपण तिच्या रूमची झडती घेऊन ते पेपर्स कुठे ठेवलेले आहेत ते शोधूयात. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, तुम्हाला वाटतं का तिने ते पेपर्स आहेत तिच्या रूम मध्ये ठेवले असेल? नाही. हे बघा ऋषिकेश, नाही. सारंग भाऊजी आपल्याला ते सांगतातच आणि म्हणतातच की ऐश्वर्या आहे ना, तर ती नावाची ऐश्वर्या आहे, ती एक पाऊल आपल्या पुढेच असेल, परंतु यावेळेस मात्र आपल्याला तिच्या 2 पाऊल पुढे जाऊन विचार करायचा आहे. तेव्हा आता जानकी परत ऋषिकेशला खूप काही समजावते आणि ऋषिकेशला आता समजते की ऐश्वर्याला इतक्या लवकर सोडून नाही चालणार, तिला आणखीन शिक्षा देऊन तिला वठणीवर आणायला हवे असे तो आता ठरवतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र घरामध्ये गणपती बसवण्याची तयारी सुरू होते आणि आता तो विषय सुद्धा निघलेला असतो. तर सौमित्र म्हणतो की काय घरामध्ये गणपती बसवायचे? तर आता सुमित्रा म्हणते की हो ना, आठवते का रे सौमित्र, सारंगला गणपती किती आवडत होते. आता सारंग भाऊजींना घरात घेऊन येण्यासाठी हा एक जानकीचा प्लॅनचा भाग असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, आपण घरामध्ये गणपती आणूयात. आपण दरवर्षी जसा गणपतीचा उत्साह साजरा करतो तसा आनंदाने ह्या वर्षी सुद्धा उत्साह साजरा करायचा. सुमित्राला खूप असा आनंद होतो. तेव्हा अवंतिका विचारते की अहो वहिनी, पण तुम्ही गणपतीसाठी हो का म्हणालात? तेव्हा आता जानकी म्हणते की कारण गणपतीमध्येच आता हा सर्व महासंगम होणार आहे. तेव्हा घरामध्ये आता गणपती बाप्पांची सर्व काही डेकोरेशनची तयारी सुरू होते आणि जे काही फुलांच्या माळा वगैरे लावल्या जात असतात, डेकोरेशन अगदी व्यवस्थित थाटामाटात सुरू होत असते. आणि सारंग मात्र आता त्या फुलावाल्यांपैकी एक असा म्हणजे वेगळाच वेश घेऊन आलेला असतो, दाढी वगैरे लावलेली असते आणि अगदी त्या शेतकऱ्याचा वेश आता सारंगने घेतलेला असतो. आणि सारंग जेव्हा आता हातामध्ये फुलांची टोपली घेऊन सुमित्रा समोर येतो आणि आता तो सुमित्रा त्याच्या समोरून आपल्या रूममध्ये जाते. जानकीने ऋषिकेश तेथे समोरच असतात. आता मात्र जानकी ही सारंग भाऊजींना आतमध्ये जायला खुणावते. सारंग लगेच आता सुमित्राच्या मागे आत जात आणि तेवढ्यात रूममधून आता ऐश्वर्या ही सारंगच्या समोरून निघते. आता ऐश्वर्याचं लक्ष खाली असते, परंतु जानकी आता हे सर्व बघते आणि सारंग सुद्धा ऐश्वर्याला समोर बघतो. तेव्हा मात्र आता सर्वांना भीतीच वाटते आणि जानकी मात्र आता घाईने सारंग भाऊजींसमोर येऊन उभी राहते आणि ऐश्वर्याला त्या सारंगचा चेहरा काही दिसून देत नाही. तर शेवटी मित्रांनो, सुमित्रा सुद्धा आता जानकी, ऋषिकेश आणि
ह्या सगळ्यांच्या प्लॅनमध्ये सामील होते आणि त्यांची साथ देते ऐश्वर्याला अगदी धडा शिकवण्यासाठी। सुमित्राला आता आपल्या बाजूने ओढून घेण्यासाठी यांचा हा प्लॅन असतो आणि तो प्लॅन सक्सेस होऊन सुमित्रा आता शेवटी ही जानकीच्या बाजूने येते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।